जाणत्यानी जरा विचार करायला पाहिजे। आज आपण यात्रेला आलोय का पुण्यतिथीला बाबांच्या? कशाला आलो? अनंत उपकार झाले त्या महात्माचा। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 21 उपनिषदेचा पाठ करून 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 थकले आणि कितीतरी गेले, सिद्धांत कळला नाही। आणि सहजी बोलण्या सगळ्या त्या शास्त्राचा सिद्धांत एका शब्दात अज्ञानी जीवाला त्यांनी वाटून टाकला। नव्हे वर्त हस्तमस्तकी ठेविता अनुभव आणून दिला। अशा महात्म्याची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचं पर्व आता वेद सुरू झालेले आहेत 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत। मग जे खरोखर ह्या संप्रदायाची श्रीपाद बाबाची जाणीव आहे तशी मेंढरावणी फिरणार नाही ती बाहेर। जरा आत येऊन बसा। पुण्यतिथीला आपण 2 तास तर आपलं काहीतरी चिंतन घडायला पाहिजे। नेमकं येतो कशाला आपण? ह्या 3 दिवसातला हा पुण्यतिथीचा पर्व काळ असतो। चंद्र सूर्य आणि पृथ्वी जोपर्यंत एका रेषेत येत नाही तोपर्यंत ग्रहण चालू होत नाही। मग हे रज तम सत्व गुणी माणसं सगळी एका ह्याच्यात लाईन मध्ये आणून आपल्याला ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुण्यतिथीचा पर्व काळ आहे। महाराष्ट्रभर फिरून आता हे वर्णन केले त्यांनी। इतका कष्ट घेऊन त्यांनी आपल्याला त्यांच्या पदावर आणून बसवलंय आणि त्यांच्यासाठी आपण 1 तास 1.5 तास त्यांची आठवण करून चिंतन करत नाही। नुसतं बॉम्ब लायचं नाही त्यांच्या नावाने। दात आडे ठेसाय पाहिजे, हात घ्याय पाहिजे, हात। असल्या महात्म्याची कृपा आहे। सगळ्या इतर का नाही महाराष्ट्राच्या भाव धर्माचा प्रचार चाललेला आहे, ते मानव धर्माचं चाललेलं आहे। स्वधर्माचा एकच मंडप आहे हा। स्वधर्माची ओळख करून देणारा हा एवढा एकच आहे। नाहीतर ज्ञानेश्वरी भागवतचा सिद्धांत मांडणारा फक्त हा मंडप आहे। बाकीचे जे आहेत ना, मानव धर्म बायकोनं असं वागायला पाहिजे, नवऱ्यानं तसं वागायला पाहिजे, ह्यानं असं वागायला पाहिजे, त्यानं तसं वागायला पाहिजे, असल्या बाता मारण्यात भागवत धर्म बुडवायला लागले आणि त्याने असे बच्चे तयार केले आणि ते पण नेबळे व्हायला लागले। त्यांच्या संगतीनं प्रभाव आपल्या मालकाचा त्याच्यावर पडायला पाहिजे का त्यांचा आपल्यावर पडायला पाहिजे? काय नेमकं पडतोय आपला प्रभाव? वाहत चाललो आपण। आहे ज्ञानेश्वरी भागवत मध्ये किंवा ह्याच्यात हा धोतर एवढा लांब पाहिजे, 2 किस्स पाहिजे, तर फेटा पाहिजे, हाय काय कुठं उल्लेख? अरे माझ्या चोका महारानं रोहिदास चंबारानं सजन कसा नाही ना काय